नमस्कार मित्रांनो. 8व्या वेतन आयोगामध्ये जर 3.00 फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर पेन्शनधारकांच्या खात्यात 18 महिन्यांचा एरियर नेमका किती जमा होऊ शकतो? जर तुमची मूळ पेन्शन 20,000 रुपये असेल तर हा आकडा थक्क करणार आहे. चला, आज या व्हिडिओमध्ये याचे संपूर्ण गणित अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. समजा सध्या 7व्या वेतन आयोगानुसार तुमची मूळ पेन्शन 20,000 रुपये आहे. आता जर सरकारने 3.00 फिटमेंट फॅक्टर मंजूर केला तर तुमची नवीन मूळ पेन्शन थेट 60,000 रुपये होईल. म्हणजेच तुमच्या मूळ पेन्शनमध्ये प्रति महिना तब्बल 40,000 रुपयांचा थेट फरक पाहायला मिळणार आहे. आता पाहूया 18 महिन्यांच्या एरियरचे गणित. सरकारी नियमानुसार हे गणित 2 प्रकारे निघू शकते. पहिली शक्यता, जर सरकारने केवळ नवीन आणि जुन्या बेसिकमधील थेट फरकाचा विचार केला तर 40,000 गुणिले 18 महिने म्हणजेच तब्बल 7,20,000 रुपये एरियर बनू शकतो. दुसरी शक्यता, जर जुना महागाई भत्ता म्हणजेच DR ॲडजस्ट करून प्रत्यक्ष आर्थिक वाढ पाहिली तर हा फरक साधारण 30,000 रुपये प्रति महिना पडेल. यानुसार 18 महिन्यांची थकबाकी 5,40,000 ते 5,76,000 रुपयांच्या घरात जाऊ शकते. थोडक्यात सांगायचे तर 3.00 फिटमेंट फॅक्टरनुसार 20,000 रुपये पेन्शन असणाऱ्या धारकांना 5.5 लाख ते 7.25 लाख रुपयांपर्यंतचा प्रचंड मोठा एरियरचा फायदा मिळू शकतो. अर्थात अंतिम आकडा हा केंद्र सरकारच्या अधिकृत अधिसूचनेवर आणि महागाई भत्त्याच्या विलिनीकरणाच्या नियमांवरच अवलंबून असेल. तुम्हाला काय वाटते? सरकारने 3.00 फिटमेंट फॅक्टर मंजूर करावा की 3.68? तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. सरकारी कर्मचाऱ्यांच्या अशाच विश्वसनीय अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आत्ताच फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.